विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। हा दिवस गाजला तो महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या माघारी नाट्यामुळे। विरोधकांच्या तब्बल 8 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परस्पर मागे घेऊन महायुतीच्या उमेदवारांचा आधीच सोपा असलेला विजय आणखी सोपा केलाय। यावरून सत्तेचा वापर, पैशांचा आमिष, दबाव असे अनेक आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले असले तरी यामुळे विरोधकांचे अनेक वीक पॉइंटही जगासमोर आलेत। आज दिवसभरात नेमक्या कुठे आणि कोणत्या नाट्यमय घडामोडी घडल्या, बघूया हा स्पेशल रिपोर्ट। राज्याच्या विरोधी आघाडीला महाविकास आघाडी म्हणावं की माघार विकास आघाडी असा प्रश्न पडलाय। कारण विधान परिषद निवडणुकीत आघाडीच्या 1-2 नव्हे तर तब्बल 8 अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी निघालेले हे आहेत बाळ माने। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातले ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि त्यांच्यासोबत आहेत भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे। अर्ज मागे घेण्याची मुदत संपायला अवघे 1.5-2 तास उरले असताना कोकणात झालेली ही गजाली। माने यांनी आपला अर्ज परस्पर मागे घेतला आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। अर्ज मागे घेतल्यानंतर माने यांनी आपल्या मित्रपक्षांवरच आगपाखड केली। मला फॉर्म भरताना सुद्धा माझ्या घटक पक्षातील, मित्र पक्षातील मतदारांनी त्या ठिकाणी सूचक म्हणून सही देणं आवश्यक होतं। मी अनेक वेळेला मागणी करून सुद्धा मला सह्या मिळाल्या नाहीत। वरिष्ठांच्या परवानगीनं आपण अर्ज मागे घेतल्याचं बाळ माने यांनी यावेळी सांगितलं असलं तरी त्यांच्या पक्षाचे नेते विनायक राऊत किती संतापलेत तुम्हीच ऐका। दुर्दैवाने आज अजून एक गद्दारीचा रेडा बळी पडलेला आहे। त्यामुळे हे केवळ आणि केवळ स्वार्थासाठी गद्दारी करून उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला। माने यांच्या माघारीमुळे ठाकरे सेनेची अशी चिडचिड झाली असताना महायुतीच्या नेत्यांनी जोरदार चिमटे घेतले। बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत। आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे तरी तो निर्णय घेतलेला। उमेदवारांना समजून घेतलं पाहिजे, उमेदवाराची स्वतःची मतं असली पाहिजेत। तुमच्याकडे जी 42 आहेत ती देखील तुमच्याकडे राहणार नाहीत, हे ठामपणानं या बैठकीच्या निमित्ताने मी आता तुम्हाला सांगतो। अनिकेतचा हा दैदिप्यमान बिनविरोध निवडीचा विजय आम्हा सर्वांचे लाडके नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना मी समर्पित करतो। पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी अखेरच्या दिवशी शब्दशः मागच्या दारानं माघार घेतली। कारण अर्ज मागे घेण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या दारानं गुपचूप गेले। आता पक्षाचे नेते शरद पवारांना माहीत होतं का, यावर श्रीकांत पाटील यांनी कसं गोलमोल उत्तर दिलंय बघा। पवारसाहेबांनी मला सांगितलं की हा निर्णय तुझ्यावरच आहे, हा निर्णय तू घे, पण यातनं घोडेबाजार होता कामा नये आणि आपल्याला सुनेत्रा वहिनींनी आपल्याला विनंती केली आहे तर तू ठरव, आणि मी ते ठरवलं आणि माघार। ऐनवेळी अर्ज मागे घेऊन मित्रपक्षानं पाठीत खंजीर खुपसल्याची काँग्रेसची भावना झाली आहे। काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला। हा आमचा एक विश्वासघात आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे। एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंनी देवयानी डोणगावकर यांना तिकीट दिलं होतं, मात्र त्यांनीही पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता परस्पर अर्ज मागे घेतला। त्यांचे पती कृष्णा डोणगावकर यांनी घोडेबाजार टाळण्यासाठी अर्ज मागे घेतल्याचं कारण दिलं। आम्ही सहकारात काम करणारी माणसं आहेत। ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक लागली आणि मला जिल्हा बँकची निवडणूक ही महत्त्वाची आहे।
निवडणुकीचा निकाल कसाही झाला तरी तो एकच लागणार आहे, म्हणून मी तशी विनंती केली, त्यांच्या कानावर गाठलं आणि माझा फॉर्म पत्नीचा मी विड्रॉ करून घेतला. त्यामुळे आता गणेश लोखंडे या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ ठाकरे सेनेवर आली आहे. आम्हाला थोडं या बाबतीत थोडी शंका होतीच, म्हणून ऑलरेडी आम्ही महानगरपालिकेचे गटनेते गणेश लोखंडे यांचा सुद्धा AB फॉर्ममध्ये सबस्टिट्यूट उमेदवार म्हणून उल्लेख केला होता. असेल आता त्याला काय सगळ्या कॅमेऱ्यासमोर सांग, पण थोडं होतं, वाटत होतं. भाजप आणि काँग्रेसच्या संघर्षाचं केंद्रबिंदू राहिलेल्या चंद्रपुरात नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोघांनीही आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजप उमेदवार अरुण लखानी यांचा बिनविरोध विजय निश्चित झालाय. अर्ज मागे घेतल्यानंतर शैलेश अग्रवाल यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. आमच्या पक्षाचे नेते सगळे जर विरोधी पक्षाचे 5-5 लाख रुपये वाटत असतील, अशा पद्धतीच्या घोडे बाजाराच्या निवडणुकीत आणि अशा प्रकारच्या या सर्व पद्धतीत माझा विश्वास नाही आणि माझ्यासारख्या माणसाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढणं शक्य नाही. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या चंद्रपुरातल्या 2 बड्या काँग्रेस नेत्यांमधल्या संघर्षाचा हा परिणाम असल्याचं मानलं जात आहे. भंडारा आणि गोंदिया विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड यांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे आता भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या विरोधात अपक्ष नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा देण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवार यांनी अखेरच्या दिवशी वैयक्तिक कारणामुळे अर्ज मागे घेतला. महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या विरोधात ते एकमेव उमेदवार होते. त्यामुळे रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठणकर यांनी शेवटच्या मिनिटाला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता अपक्ष उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलाय. ऐनवेळी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कारवाईचं अस्त्र उगारलंय. कुठे घातपातानी, कुठे विश्वासघातानी, तर कुठे थेट स्वरूपामध्ये पैसा फेक तमाशा देख या अनुषंगानं ही निवडणूक अनपोज करण्याच्या प्रक्रियेमध्ये महायुती लागलेली आहे. त्यांची हकालपट्टी झालेली आहे. बघा, जे पेपर टायगर होते त्यांनी विड्रॉल केलं असेल. मी तुम्हाला खऱ्या वागांबद्दल सांगत आहे. जेव्हा पैशाचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात केला जात असेल आणि लोकात चर्चा असेल 60 ते 70 कोटी रुपये फक्त तिकीट मिळण्यासाठी जर खर्च केले जात असेल आणि उद्या जाऊन अजून 50-60 कोटी रुपये खर्च करणार असतील, तर कधी कधी जो उमेदवार असतो, जो सामान्य परिवारातला असतो, ते आकडे बघूनच तिथं कुठेतरी घाबरतो. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवारच दिला नाही, तर सोलापुरात काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे आता 17 जागांपैकी केवळ 6 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात उरलेत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.